शिवाजी ब्राह्मण, 96 कुळी, कुळवाडी, शूद्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या काही बिरुदावल्या लावल्या जातात त्यात गो ब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे. गायीचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा अशी सारखी प्रसिद्ध केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. यातील एकाही पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेतलेले नाही. शिवाजीच्या समकालीनांनी शिवाजीस लिहिलेली पत्रे आहेत. त्या पत्रांपैकी सुद्धा एकाही पत्रात कुणी शिवाजीस गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणत नाहीत. उलट शिवाजी महाराजांची राज्याभिषेक असलेली 29 पत्रे उपलब्ध झालेली आहेत. या सर्व पत्रात शिवाजी स्वतः क्षत्रिय कुलावतंस श्रीराजा शिवछत्रपती असे म्हणून घेतो. तो स्वतः गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाही. मग हे गो ब्राह्मण प्रकरण आले कुठून? शिवाजी स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेई असे श्री व मो पुरंदरे लिहितात व त्यासाठी शिवचरित्र साधनी खंड 5 क्रमांक 534 व 537 आधार देतात. या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की 534 क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाही, तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण त्यात तशी पदवी देतो. 537 क्रमांकाच्या लेखात तर गो ब्राह्मण प्रतिपालक असा शब्दच आलेला नाही. म्हणजे सब कुछ झूठ. शिवाजीने स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक 33 म्हणून घेणे आणि ब्राह्मणांनी त्यास तसे म्हणणे यातले अंतर स्पष्ट आहे. काम करवून घ्यायला किंवा याचना करायला गेलेला कुणीही राजास तू आमचा प्रतिपाल करणार आहे म्हणणारच. त्यात विशेष काय? मग शिवाजीला लावलेली किंवा खरे सांगायचे तर मागाहून बळेत चिटकवलेली बिरुदावली कुणी लावली असावी? गो ला लावणे शक्य नाही. त्यामुळे उत्तर स्पष्ट आहे. स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी इतिहासातील थोर पुरुषांना आपल्या सोयीची अशी बिरुदावली लावण्यास फार तर हुशारी किंवा चालाकी म्हणता येईल. लोक अडाणी आहेत व मुळात जात नाहीत तोपर्यंत पचेलही, पण म्हणून ते सत्य नव्हे, म्हणून तो इतिहास नव्हे. ग्रॅडफने आपल्या पुस्तकात गायी, रयत व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायास बंदी केली होती असे नमूद केले आहे. त्याला इतरही आधार आहेत. पण मग गायी, रयत व स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेला शिवाजी गो ब्राह्मण प्रतिपालक कसा केला गेला? रयत आणि स्त्रिया यांना बाजूस सारून त्या ठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाऊ नये. शिवाजीच्या राज्यात ब्राह्मणास खास सवलती सुद्धा कुठे दिसत नाही. उलट एका पत्रात आगळीक केलेल्या ब्राह्मणांसंबंधी शिवाजी महाराज लिहितात, ब्राह्मण म्हणून कोण मूलहिजा करू पाहतो असे बजावतात आणि धमकवतात की गनिमाचे चाकर गनिम झालेस ऐसे जाणून बरा नीतीच्या तुम्हास पावेल. सर्व मराठे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे नव्हते तसेच सर्व ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या बाजूने नव्हते, अनेक विरुद्ध होते. म्हणूनही शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक अशी बिरुदावली घेणे शक्य नव्हते व तशी त्यांनी घेतलेलीही नव्हती. दक्षिणा उपटण्यासाठी शिवाजीच्या काळात ब्राह्मणांनी शिवाजी विरुद्ध कोटी चंडी यज्ञ केल्याचा एक मजेदार उल्लेख शिवचरित्र साहित्यात आहे. दिल्लीच्या शहेनशहाचे मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंग शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले. त्यावेळी त्यांना शिवाजी विरुद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रात आले. म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोटी चंडी यज्ञ केला होता. तो उल्लेख असा: मिर्झा राजा जयसिंगाची चिंता, शिवाजी मोठा दंगेखोर, मोठा हुनरवंत आणि मर्दाना, शिपाई अंगाचा खासा, अफजल खान अंगे मारिला, शास्तखानाच्या डेऱ्यात शिरोनी मारामारी केली, आपणास यश कसे येईल म्हणून चिंता केली. तेव्हा मोठे मोठे ब्राह्मण पुरोहित यांनी उपाय सांगितला. दैवी प्रयोग ही अनुष्ठाने करावी म्हणजे यश येईल. मग मिर्झा बोलिला, जे कोटी चंडी करावे आणि 11 कोटी लिंगे करावे. कामनार्थ बगलामुखी काल रात्री प्रित्यर्थ जप करावा. 400 ब्राह्मण अनुष्ठानास घातले. प्रत्येक अनुष्ठाने चालिले. अनुष्ठानास 2 कोट रुपये अलहिदा काढून ठेवले.
आणि 3 मास अनुष्ठान करून सिद्ध केले. अनुष्ठानास पूर्णाहुती करून ब्राह्मणास दान दक्षिणा देऊन संतर्पण केले. मग धर्मजल चालिले. शिवाजी जर ब्राह्मण प्रतिपालक होता आणि शिवाजीचे राज्य ब्राह्मण व हिंदू धर्मरक्षणाकरिता होते, तर एवढा कोटी चंडी यज्ञ ब्राह्मणांनी कसा केला? छत्रपतींच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांचा विरोध. महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला. हे सत्य तर सर्वांनाच माहीत आहे. चातुर्वर्णाच्या रचनेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शूर असला, त्याने राज्य कमावले असले तरी तो राजा होण्याचा पात्र नाही असे धर्ममत होते. काहींना त्याच्या क्षत्रियत्वाची शंका होती आणि उरलेल्यांना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कारशय्य झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजीची मुंज झाली नव्हती. मंत्रविधीसह लग्न लागले नव्हते. मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार? काही सनातनी धर्म मार्तंडांची त्यावरही कडी होती. ते सांगत होते, नंदातम क्षत्रिय कुलम. नंद राजाचा अंत झाला, तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय. त्यानंतर कुणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी कृष्ण भट्ट शेष याने शुद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याने असे प्रतिपादन केले की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राजतेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत. मग शिवाजीला राज्याभिषेक कसा करणार? महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांपैकी कोणी राज्याभिषेक करण्यास तयार नाही. म्हणून मग काशीचा गागा भट्ट आला व त्याने सागर संगीत राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला. तसे गागा भट्टाचे मूळ घराणे नांदेडचे, पण तो विद्वान ब्राह्मण काशीच होता. राजांनी त्याला व इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिल्या. यात काही अतिशयोक्ती असेल, पण एक वर्णन असे आहे की गडावर राज्याभिषेक समयी राजांनी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की त्यांना ते गडावरून खाली आणता येईना. शिवाजीचे ब्राह्मण सहकार्य. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला होता. त्यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झाराजे जयसिंग यांना यश मिळावे म्हणून कोटी चंडी यज्ञ केला होता. त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजीच्या विरुद्ध होते असा कुणी निष्कर्ष काढला तर तो पूर्णतया चूक ठरेल. हा प्रश्न केवळ व्यक्तिगत किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता किंवा पुरोहितांचा नव्हता. प्रश्न मूळ चातुर्वर्ण्य धर्माचाच होता व आजही आहे. शूद्र हे प्रजापतीच्या पायापासून जन्माला आले. वरील तिन्ही वर्णाची सेवा करणे हे त्यांचे धर्म कर्तव्य आहे. त्यांना राजा होता येणार नाही अशी धर्माज्ञा आहे. राजा हा देवांचा अंश आणि शूद्रात देवांचा अंश असणे शक्य नाही, म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही असा धर्माचा आग्रह आहे. मुसलमान राजा होऊ शकतो पण शूद्र होऊ शकत नाही अशी सनातन हिंदू धर्माची रीत आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध धर्माचाच होता, नुसता ब्राह्मणांचा नव्हता. शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते. दादोजी कोंडदेव हा पुण्याचा जहागिरीचा कारभारी होता. मोरोपंत पिंगळे हे तर मुख्य प्रधान होते. मोरोपंत, अण्णाजी दत्त व दत्ताजी त्रिंबक हे प्रधान तर होतेच, पण मोठे कुशल सेनानी होते. शिवाजीची आग्र्याहून सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी व कृष्णाजी काशी व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासाने नोंद केलेली आहे. तेव्हा प्रश्न नुसता ब्राह्मणांचा नव्हता तर सनातन हिंदू धर्माचा होता, त्या काळाच्या मर्यादांचा होता व या मर्यादा शिवाजीने सुद्धा स्वीकारून मान्य केल्या होत्या. म्हणून सकृत दर्शनी आज हास्यास्पद दिसणाऱ्या गोष्टी त्या काळात घडल्या. संस्कारक्षय झाला वगैरे आक्षेपांना उत्तर म्हणून गागा भट्टाने शिवाजी महाराजांची मुंज 44व्या वर्षी केली. मंत्रविधीसह पुन्हा विवाह केला. दान दक्षिणा म्हणून
लक्षावधी सुवर्ण मोहरांची उधळण करावी लागली आणि मग राज्याभिषेक झाला. हिंदू धर्मरक्षक म्हणून शिवाजीला बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजीला राज्याभिषेक करायला विरोध केला होता व 44व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेले विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या. अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजीला सुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात, तशा त्या शिवाजीला सुद्धा होत्या. गौरव करण्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांचा का निरपेक्ष गौरव केला जातो. शिवाजीचे राज्य धर्मनिरपेक्ष राज्य होते. शिवाजी खरा समाजवादी होता इत्यादी हास्यास्पद विधाने सुद्धा काही मंडळी करतात. अर्थात ते खरे नाही हे स्पष्ट आहे. सरंजामी समाज रचनेच्या काळात स्वतः एक राजा असलेला शिवाजी धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते, समाजवादीही असणे शक्य नव्हते. शिवाजी त्याच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्वाचे. त्या परिस्थितीतही त्याने किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्याने किती प्रगतशील पावले उचलली. राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्वाचे. शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच म्हणजे 6 जून 1674 रोजी झाला. हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे. परंतु शिवाजीचा आणखी एक दुसरा राज्याभिषेक झाला. तो पहिला राज्याभिषेकानंतर लगेच साधारणतः 3 महिन्यांनी ललिता पंचमीला दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमी झाला आहे. निश्चलपुरी गोसावी या नावाचा कुणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता. पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला. दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर 13 दिवसांनी शिवाजीची थोर आई जिजाबाई हिचे निधन झाले होते. शिवाजीचा सेनापती प्रतापराव गुजर लढाईत मारला गेला होता. शिवाजीची एक पत्नी काशीबाई मृत्यू पावल्या होत्या. या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या म्हणून घडल्या असे या निश्चलपुरीचे म्हणणे होते. त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता, उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते, त्यांना बळीचे दान दिले नव्हते, त्यामुळे ह्या आपत्ती ओढवल्या असे त्यांचे म्हणणे होते. शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पाप फिरू होते. त्या सर्वांना त्या काळातील जाणीवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या. त्याने निश्चलपुरीचे म्हणणे मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक केला. पुन्हा उरल्या सुरल्या देवदेवतांना यज्ञ करून व दाने देऊन संतुष्ट केले गेले. तांत्रिकांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या. एकाच व्यक्तीचे 2 राज्याभिषेक झाल्याचे कुठेच ऐकिवात नाही. अर्थात 2 राज्याभिषेक करून आणि 2 वेळा देवदेवता व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना स्वतः जेमतेम 6 वर्षेच आयुष्य मिळाले व तसे ते अकालीच मृत्यू पावले. काळाच्या व तत्कालीन जाणीवांच्या मर्यादा लक्षात घेऊन या 2 राज्याभिषेकांकडे पाहायचे एवढेच तात्पर्य. 96 कुळी वाल्यांचा शिवाजी विरोध. त्या काळी शिवाजी महाराजांना शूद्र किंवा हलक्या जातीचा समजणाऱ्यांत महाराष्ट्रातील फक्त ब्राह्मणच होते असे नाही. स्वतःला क्षत्रिय म्हणविणारे 96 कुळीचे मराठे सरदारही शिवाजीचा राजा म्हणून सुरुवातीस हक्क मानत नव्हते. या अहमन्य कुळीत 96 नावे आहेत. अजूनही कर्मठपणाने जातीपाती पाहून सोयर संबंध ठरवणारे आणि स्वतःला उच्च मराठे समजणारे भोसले आडनावाच्या मराठ्यांना हलके समजतात. त्या काळी जवळजवळ सर्वच 96 कुळीचे मराठे स्वतःच राजे म्हणवत. शिंदे राजे, मोरे राजे इत्यादी. त्यांची राज्ये नव्हती, पण ते स्वतःच राजे म्हणवत. नगर जिल्ह्यात व आजूबाजूस अजूनही जवळजवळ सर्व मराठे आणि इतर काहींसुद्धा स्वतःच्या आडनावापुढे पाटील लावतात. जसे
लांडगे पाटील, कोल्हे पाटील, काळे पाटील, विखे पाटील इत्यादी इत्यादी सारेच पाटील. स्वतःला राजे म्हणवणारे तेव्हाचे 96 कुळीचे मराठे शिवाजी बरोबर कसे वागत याची एक कथा नमूद आहे. जावळीचे मोरे हे विजापूर शाहीचे एक सरदार होते. त्यांना राजे म्हणत, शिवाय त्यांना चंद्रराव ही पदवी होती. या जावळीच्या मोऱ्यांनी शिवाजीच्या स्वराज्य कार्यात सहभागी व्हावे म्हणून शिवाजीने प्रयत्न केले. पत्रे पाठवली, दूत पाठवले, ऐकेना तेव्हा जरबेचा खलिता पाठवला आणि इशारत केली की जर हे ऐकणार नसतील तर जावळी काबीज करू आणि कैद करू. या पत्रात शिवाजीने स्वतःच राजे असे संबोधले होते. या पत्रात जावळीच्या मोऱ्यांनी उर्मटपणाने उत्तर दिले, तुम्ही राजे कसे? तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेता म्हणून तुम्ही राजे. तुम्ही जेवत असाल तर हात धुवायला जावळीत या, आमचे युद्ध होऊ द्या. अर्थात शिवाजीने मोऱ्यांची इच्छा पूर्ण केली, युद्ध केले व जावळी जिंकली. हा भाग वेगळा. जावळीचे मोरे स्वतःला राजे म्हणवत, परंतु शिवाजीला राजा म्हणायला तयार नव्हते. ही या संदर्भात महत्वाची गोष्ट. थोडक्यात काय तर उच्चवर्णीय ब्राह्मण असो किंवा उच्चवर्णीय मराठे असो, सुरुवातीस ते शिवाजीला मानायला तयार नव्हते. चातुर्वर्ण रचनेचा, वर्ण वर्चस्वाचा त्रास शिवाजीला सुद्धा झाला. तो धर्म मानित असल्याने त्याने मार्ग काढला, राज्याभिषेक करून घेतला. स्वबळाने, शौर्याने, युक्तीने संपादन केलेल्या राज्यात तो राजा होता. अगदी औरंगजेब सुद्धा त्याला मानित होता. पण हिंदू धर्म मानित नव्हता म्हणून शिवाजीला राज्याभिषेक करून घ्यायला लागला, धर्माची मान्यता घ्यावी लागली. कुळवाडी भूषण. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा एक पोवाडा लिहिला आहे. या पोवाड्यात सुरुवातीस ध्रुपदातच ते शिवाजीला कुळवाडी भूषण म्हणतात. पोवाड्याचा शेवट करताना ते म्हणतात, ज्योतिराव फुल्यांनी गायला पूत शूद्रांचा. मतितार्थ असा की शिवाजी भोसले हा शूद्रांचा पुत्र होता, कुळवाडी होता. महात्मा फुले इतिहास संशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते. समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक होते. त्यामुळे त्यांनी शिवाजीच असे म्हटले असेल असे म्हणून त्यांच्या पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे. परंतु संशोधकांतही याविषयी मतांतरे दिसतात. बिचकत बोलतात व लिहितात, पण अलग मत आहेत. शिवाजीच्या कुळाचा पूर्वेतिहास. शिवाजी राजपूत असल्यासंबंधीचे अनेक उल्लेख आहेत व त्यांना वेगवेगळे आधारही आहेत. या सर्व आधारांचा अभ्यास केलेला म. दत्त, वामन पोद्दार लिहून ठेवतात की पुढील काळातल्या अगदी शाहू महाराजांपूर्वीच्या प्रतिवृत्तांत असे दिसते की बहुसंख्य घरांनी सिसोदियांपैकी आहेत की नाहीत यासंबंधी उदयपूर येथून चौकशी करण्यात आली. त्याच्याही पूर्वी ते सिसोदिया आहेत की नाही याविषयी मतभेद होते. शिवाजी हा राजपूत होता. त्याचे भोसले घराणे राजपुतानातील सिसोदिया पैकीच होते याबद्दल माझ्या मनात शंका नाही. शहाजीच्या एका पत्रात तर आम्ही तो राजपूत असा उल्लेख आहे. त्यावरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. शिवाजी महाराज जन्माने क्षत्रिय होते की नाही हा मुद्दा निरर्थक आहे. शिवाजी क्षत्रिय होता. मी क्षत्रिय आहे म्हणून मी सुद्धा थोर आहे. किंवा शिवाजी भोसला होता, माझे आडनाव भोसले आहे म्हणून मी थोर आहे असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाला सांगवायचे असेल त्यांचा प्रश्न वेगळा. शिवाजीच्या थोरपणाशी नाते सांगायला व त्याच्या थोरपणात स्वतः गौरवून घ्यायला जात किंवा आडनाव याखेरीज ज्यांच्याकडे दुसरे काही नसेल त्यांनी शिवाजीच्या जन्मकुळाची चर्चा करावी. तो कोणत्या कुळात जन्माला आला ह्यापेक्षा त्याने काय केले हे महत्त्वाचे. कुठे जन्माला यावे हे आपल्या हातात नसते.
काय करावे हे बरेचसे आपल्या हातात असते. अर्थात ज्याच्या हातून काही घडत नाही ते कुळाची थोरवी गाण्याखेरीज काय करणार. शिवाजीचे सहकारी सामान्य शेतकरी, परंतु शिवाजीच्या नावाने वर्ण श्रेष्ठत्व कुणी स्थापू पाहिले तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की शिवाजीच्या स्वराज्य कार्यात बहुसंख्य साथीदार फार मोठ्या बहुसंख्येने असलेले साथीदार उच्चवर्णीय नव्हते. तसेच ते सरदार, जमीनदार, वतनदार ही नव्हते, तर खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या जातीचे व गोरगरीब शेतकरी होते. ज्या मावळ्यांच्या चिवटपणावर, त्यांच्या अव्यभिचारी निष्ठेवर आणि असीम त्यागावर शिवाजी अतुलनीय पराक्रम करू शकला, ते सर्व मावळे म्हणजे सामान्य शेतकरी होते. जुन्या वतनदारांनी, सरदारांनी सुरुवातीला शिवाजीला फारशी साथ दिली नाही, परंतु शिवाजीने छोटे मोठे नवे सेनानायक निर्माण केले. ते सर्व जन्माने सर्वसामान्य लोक होते. पराक्रमाने मोठे झाले. पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटून जायला मदतकारक ठरला तो शिवा न्हावी होता. अफजल खानाच्या वधाच्या वेळी शिवाजीचा विश्वासू आणि चपळ लढवय्या म्हणून बरोबर गेलेला जीवा महाला हा सुद्धा जातीने न्हावी होता. त्याचे आडनाव संकपाळू. जो जावळी प्रांतातला मौजे कोंडिवलेचा तो सुद्धा एक सर्वसामान्य रयत होता. शिवाजीच्या हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नायक हा रामोशी जातीचा होता. प्रत्यक्ष शेती करून उपजीविका करणाऱ्या सर्वसामान्य कुणब्यांना शिवाजीने साथीला घेतले व राज्य स्थापले. शेती करणारा मराठा कुणबी हा परंपरेने शूद्र समजला जाईल. व्यक्तींच्या या उदाहरणाबरोबर समुदायाचे उल्लेखही इतिहासात आहेत. सभासदांच्या बकरीत एक नोंद आहे. बेरड, रामोशी, आडेकरी वगैरे लोकांना त्यांच्या मगदुराप्रमाणे नोकऱ्या दिल्या. त्यामुळे शिवाजीच्या राज्यात गुन्हे व उपद्रव कधीही होत नसे. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या पराक्रमाला वाव मिळाला तर ते सहसा उपद्रव करीत नाहीत. शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारले ते सुद्धा परंपरागत क्षत्रिय किंवा मराठ्यांच्या साह्याने नव्हते. शिवाजीचा आरमार प्रमुख जसा दर्यावर्दी मुसलमान होता, तसेच आरमारातले बहुसंख्य सैनिक कोळी, सोनकोळी, भंडारी, मुसलमान इत्यादी जातीतले लोकच होते. समुद्राच्या साह्याने पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांनाच शिवाजीने सैनिक बनवले. सामान्यांना शिवाजीने मोठे केले आणि मग या सामान्यांनी शिवाजीला मोठे केले आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठे कार्य केले. चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात तेव्हा तो विचार हीच त्यांची एक शक्ती होते. ती शक्ती सामान्यांकडून असामान्य कार्य करवून घेते. सामान्यांच्या सहकार्याखेरीज व सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्य घडत नाही. उच्च कुळातले जे असत ते बहुतेक सर्व प्रस्थापित असत. त्यांचे त्या काळी बरे चाललेले असे. जे चालले आहे ते बदलावे असे त्यांना वाटत नसे. जे सामान्य होते त्यांनाच बदल हवा होता. शिवाजीने त्यांना संघटित केले, शहाणे केले, मोठे केले आणि जुलमाला आळा घातला. ज्यांना जुलूम सहन करावा लागतो तेच जुलूम नाहीसा करतात. जुलूम करण्यातच जे सहभागी असतात ते जुलूम नाहीसा कसा करतील. शिवाजी व धर्मांतर. शिवाजी हिंदू धर्म पाळणारा होता, पण त्याची धर्मश्रद्धा आंधळी नव्हती. धर्माला मान्य नसणाऱ्या गोष्टीही तो करी व कार्य साधे. कार्य महत्वाचे होते, धर्माचे काटेकोर पालन महत्वाचे नव्हते. एकदा मुसलमान झाला म्हणजे धर्म सोडला, धर्म सोडला म्हणजे मेला. मग मेलेला जिवंत कसा होणार. आणि या जन्मात पाप केल्याने पुढच्या जन्मात तर माणूस सुद्धा होणार नाही, किडा किंवा मुंगी होणार असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. शिवाजीच्या काळात तर कठोरपणे सांगे, परंतु शिवाजीने मुसलमान झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेतले. नुसते करून घेतले असे नाही, तर त्यांच्याशी सोय संबंध जोडले. ते धर्मातून गेले होते म्हणजे हलके किंवा शूद्र झाले होते व आपण त्यांच्याशी संबंध कसा ठेवावा असे शिवाजीने मानले नाही. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे मुसलमान सुनता झालेले व मुसलमानात
5 वर्षे राहिलेले मराठी शिवाजीने परत हिंदू करविले. लांड्या म्हणून ज्याला हिणवत होते त्या बजाजी निंबाळकराच्या मुलास शिवाजीने स्वतःची मुलगी दिली. अफगाणिस्तानात महंमद कुली खान म्हणून 8 वर्षे राहिलेल्या नेताजी पालकरास शुद्ध करून स्वतःच्या पंक्तीस बसवून घेतले. धर्मसंबंधीचा हा पुरोगामी विचार पेशवाईत इतका मागे पडला की पेशवाईतला सर्वात शूर पुरुष बाजीराव स्वतःच्या मुसलमान प्रियसीच्या मस्तानीच्या मुलास हिंदू करण्याची इच्छा असूनही हिंदू करू शकला नाही. शमशेर बहादरास कृष्णसिंग करीन म्हणणाऱ्या बाजीरावास ते तर जमले नाहीत, उलट स्वतःच घराबाहेर पडावे लागले. शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवाईतला हिंदू धर्म एकच काय? शिवाजीने अस्पृश्यास व महाराज किल्लेदार केले होते. पेशवाईत त्यांच्या पाठीला झाप बांधून अन गळ्यात लोटके अडकवून रस्त्यांची शुद्धता केली जात होती. शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवाईंचा हिंदू धर्म एकच काय? शिवाजीच्या नावाने सेना स्थापून हिंदूंचे ऐक्य घडवायला निघालेल्या सेनापतींना कोणता हिंदू धर्म प्रस्थापित करायचा आहे? शिवाजीचा का पेशवाईचा? शिवाजी महाराज अंधश्रद्धेच्या व खुळ्या समजुतीच्या विरुद्ध कसे होते याची एक गमतीदार नोंद आहे. मूल पालते जन्मणे हे अशुभ आहे अशी अंधश्रद्धा होती. राजाराम महाराज जन्मताना पालते जन्मले. सर्वजण ते पाहून गप्प बसले. पुत्र जन्माचा आनंद कुणी दाखविना. महाराजांना हे समजले. ते म्हणाले, पुत्र पालता जन्मला, तो दिल्लीची पातशाही पालती घाली. मग सगळे आनंद व्यक्त करू लागले. श्रद्धा वेगळी, अंधश्रद्धा वेगळी.